कथा. शीर्षक धडपड. इसवी सन 2010च्या सुमाराची गोष्ट आहे. कृपाल गवते इयत्ता चौथीमधील माझ्या चित्रकलेच्या वर्गातील विद्यार्थी अतिशय अबोल म्हणून कायमचा लक्षात राहिला. साधारण 12 किलोमीटर अंतरावरून गणेश माथा, शिवणे इतक्या लांबून तो माझ्या कर्वेनगर येथील चित्रकला वर्गाला यायचा. बहुतेक वेळा त्याचे आजोबा बसमधून त्याला घेऊन येत असत व वर्ग संपेपर्यंत जवळच्या विठ्ठल मंदिरात बसत असत, व परत बसने, त्याला घरी घेऊन जात असत. माझ्या शिकवण्याच्या पद्धतीनुसार मी तिसरी किंवा चौथीच्या मुलींमाक्याने लहान असल्यामुळे माझ्या पत्नीच्या दुसरीच्या मुलांबरोबर चित्रकला वर्गामध्ये बसवीत असे. साधारण 1 महिना झाला तरी कृपाल गवते माझ्याकडे शिकायला यायला तयार होईना. त्याला मी 2 ते 3 वेळा विचारले की तिसरीची मुले माझ्याकडे शिकतात आणि तू चौथीमध्ये आहेस. त्यामुळे माझ्याकडे का येऊन बसत नाहीस? त्यावर तो मान खाली घालून काहीही न बोलता गप्प बसून राहिला. त्याचा लाजरा स्वभाव असल्याचे माझ्या लक्षात आले. त्याला मी हाक मारल्यानंतरही तो माझ्याकडे बघतही नसे. फक्त मान खाली घालून गप्प बसत असे. 3 महिने झाले तरी कृपाल माझ्याकडे यायला तयार होईना. शेवटी मी व माझ्या पत्नीने त्याला समजावून सांगितले की आता तुला माझ्याकडील थोडी अवघड चित्रे शिकावी लागणार आहेत. नाहीतर तुझी चित्रकला कशी काय सुधारणार? आणि आमच्या प्रयत्नांना यश आले व कृपाल माझ्याकडे शिकायला तयार झाला. मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मराठीत, तसेच इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी इंग्रजीत रंगांची नावे फळ्यावर त्या ठिकाणी मी लिहित असे. त्यामुळे चौथीच्या वर्गामध्ये कृपालला भाषेची काही अडचण आली नाही. इयत्ता 5वीच्या जलरंग शिकण्याच्या वर्गाला कृपाल जेव्हा स्थलांतरित झाला, तेव्हा त्याला जलरंगाच्या बाटल्या वापराव्या लागणार होत्या, की ज्यावरची नावे इंग्रजी अक्षरात छापलेली असतात. परंतु कृपाल इंग्रजी वाचनात खूपच कच्चा आहे, असे माझ्या लक्षात आले. त्याला अगदी सोपी इंग्रजी नावे उच्चारता येत नव्हती, कारण फिका व गडद रंग, व त्यांच्या छटा, ह्या त्या ठिकाणी देण्यासाठी ते वेगवेगळ्या छटेच्या बाटल्या वापरणे गरजेचे असते, आणि मराठी भाषेत एकही नाव छापलेले नसल्यामुळे इंग्रजी नावाचे वाचन येणे खूपच गरजेचे असते. कृपालला इंग्रजी नावे वाचता यावीत, म्हणून मला नावे व त्याचे उच्चार शिकवणे, ही मोठी जबाबदारी पार पाडावी लागली. कृपाल 7वीमध्ये चित्रकला श्रेणीच्या पहिल्या एलिमेंटरी परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी स्थलांतरित झाला. आता तो थोडा संवाद साधू लागला होता, पण तेही फक्त माझ्याशीच. इतर मुलाशीही तो कधीच आपणहून बोलत नसे. चित्रकला श्रेणी परीक्षेसाठी माझा अभ्यासक्रम हा फळ्यावर काढून दाखविण्याचा नसतो, तर मुलांनी स्वतः चित्र टप्प्याटप्प्याने काढून माझ्याकडून सुधारणा करून घ्यायचे, असा असतो. आणि त्यामुळे त्यात सूचना आणि दुरुस्ती या शब्द माध्यमातून इंग्रजी शब्दाचा वापर अनिवार्य असतो. मात्र कृपालला इंग्रजी भाषेचे वावडे असल्यामुळे, आणि 7वी इयत्तेत शिकत असूनही साधे शब्द व त्याचे अर्थ त्याला माहीत नव्हते. मला मराठी पर्यायी शब्द माहीत नव्हते असे नाही. परंतु त्याच्या भविष्याच्या काळजीपोटी, मी त्याला संबंधित येणारे इंग्रजी शब्द व त्याचे उच्चार, अर्थासहित एका वहीत लिहिण्याविषयी सूचना केल्या, आणि त्या आज्ञाधारकपणे त्याने पाळल्या देखील. दोन्ही वर्ष, एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेच्या अभ्यासक्रमात असलेले,
संवादातील अनिवार्य इंग्रजी अक्षरांसहित शब्द त्याच्या वहीत त्याने लिहून, अर्थ व उच्चार याचे पाठांतरही केले. आणि थोड्याफार प्रमाणात इंग्रजीची सवय लावण्याचा प्रयत्न त्याने नक्कीच केला होता. इसवी 2015 मध्ये इयत्ता 9वी मध्ये इंटरमिजिएट श्रेणी परीक्षा दिल्यावर कृपाल गवतेचा चित्रकला वर्ग संपला. इसवी 2018 मध्ये मला कृपालचा, त्याच्या वडिलांचा दूरध्वनी आला, आणि त्याने तो 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला व इंग्रजी विषयात सुद्धा चांगले गुण मिळाले, असे त्याने सांगितले. तसेच त्याचा इंग्रजी भाषेमधील रस वाढवण्याच्या माझ्या प्रयत्नांमुळे त्याच्या 12वी उत्तीर्ण होण्याचे श्रेय त्याने मला दिले. साधारण 2025 मध्ये मला कृपाल गवतेची आठवण आली. मी सहज कृपालचा इंटरमिजिएट प्रवेश अर्ज शोधला, आणि मला सापडतो का हे पाहिले, तर मला त्यात कृपालच्या वडिलांचा भ्रमणध्वनी मिळाला. मी लगेच त्या क्रमांकावरून संपर्क केला व कृपाल बद्दल विचारणा केली, तर ते म्हणाले की कृपालला मी तुम्हाला दूरध्वनी करायला सांगतो. आणि विशेष म्हणजे त्याने लगेच मला दूरध्वनीवरून संपर्क केला. त्याच दिवशी संध्याकाळी मला भेटायला येतो असे म्हणाला. संध्याकाळी कृपाल आला आणि मला नमस्कार करून म्हणाला की गुरुजी, तुमच्यामुळे आज मी माझ्या आयुष्यात खूप पुढे जाऊ शकलो. मी म्हणालो, अरे माझ्यामुळे कसे काय तू पुढे गेलास? मी तर तुला फक्त चित्रकला शिकवली. त्यावर तो म्हणाला, गुरुजी तुम्ही इंग्रजी शिकण्यास जी प्रेरणा दिली होती, त्यामुळे मी वाणिज्य शाखेची पदवी तर मिळवलीच, आणि त्यानंतर माझ्या आचारी बनण्यासाठीचे पदविकेचे शिक्षण व स्वप्न स्वखर्चाने पूर्ण केले. ज्याचे अंतिम प्रशिक्षण घेण्याची संधी मला पुण्यातील सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल ब्ल्यू डायमंड मध्ये मिळाली. त्या ठिकाणी मला परदेशी नागरिकांशी संवाद साधता आला. त्यामुळे मी आपले आभार मानण्यासाठी आवर्जून भेटायला आलो आहे. तसेच मला उद्यापासूनच हॉटेल ब्लू डायमंडच्या सहयोगी संस्थेत नोकरी मिळाली आहे. म्हणून तुमचे खूप खूप आभार. त्याच्या या यशाविषयी मी त्याचे खूप कौतुक केले व त्याला शुभेच्छा व आशीर्वाद दिले. मी केवळ काळजीपोटी केलेल्या छोट्या प्रयत्नामुळे आणि त्यानंतर कृपालनी पुढे जाण्यासाठी केलेल्या धडपडीमुळेच आज तो आयुष्यात इतकी प्रगती करू शकला. त्याला माझा मनापासून नमस्कार.